गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज मी आपल्याला ॲडेनियमचं रिपोर्टिंग करताना दाखवणार आहे. तर काल आमच्या गच्चीवर खूप माकडं आले होते. माकडांनी हे माझे 2 प्लॅन्ट अगदी असे काढून फेकलेले होते खाली. असे म्हणजे कुंड्याच पाडलेल्या होत्या अशा. तर म्हटलं आता हे कुंड्या माकडांनी काढलेलेच आहेत हे झाडं, तर आपण म्हटलं हे असं कुंड्या खाली पाडलेल्या होत्या. त्यासाठी मग म्हटलं या दोन्ही झाडांची रिपोर्टिंग करून टाकू ॲडेनियमची. तर ॲडेनियमची रिपोर्टिंग करताना काय काय सॉईल मिक्स घ्यावं लागते हे मी आपल्याला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि प्लीज आपण नवीन असाल माझ्या चॅनलवर तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे मी सध्या काही धुवून वगैरे घेत नाही, असंच रिपोर्टिंग करते याचं. ह्या बारीक मुळा काढून टाकायच्या आणि हे असं खाली हे थोडंसं वर उचलून हे लावलं जाते. ॲडेनियमची सॉईल मिक्स बनवताना त्याच्यात रेतीचं प्रमाण जास्त घ्यावं लागते. रेतीचं प्रमाण जास्त घेतल्यामुळे असं झाड रिपोर्ट करण्याच्या वेळेस लवकर निघते. आणि माती जास्त असली पॉटमध्ये तर आपलं ॲडेनियमचं रूट होण्याची फार शक्यता असते. त्यासाठी सॉईल मिक्स बनवताना ॲडेनियमच्या पॉटमध्ये याप्रमाणे भुईमुगाच्या शेंगांचे हे भुईमुगाच्या शेंगांच्या साली आहेत ह्या टाकत असते मी खाली. त्याशिवाय विटांचे बारीक बारीक तुकडे, थर्माकोलचे तुकडे हेही टाकते, किंवा असे दगडं असले छोटे छोटे रेतीमधले रेतीतले दगडं तेही टाकते. या प्रकारे असं सगळं हे बारीक रेती आणि ह्या विटांचे तुकडे, दगडं असे छोटे छोटे असं टाकत असते मी कुंडीत. त्याच्यामुळे माती वेल ड्रेन तयार होते पॉटमधली. आणि आपल्या ॲडेनियमच्या कुंडीतली माती अशी पाणी साचून नको राहायला. विशेष म्हणजे ही एक काळजी घ्यावी लागते. काळी माती जास्त प्रमाणात घेतली तर याच्यात कुंडीत पाणी साचून राहते. आणि पाणी साचून राहिल्यामुळे आपलं प्लॅन्ट खराब होते, मुळं त्याची सडतात आणि आपलं पूर्ण प्लॅन्ट खराब होते. त्यासाठी हे सॉईल मिक्स बनवताना त्याच्यात रेतीचं प्रमाण जास्त घेणे आवश्यक असते. याच प्रकारे मी हे सुद्धा प्लॅन्ट मी आता माझं हे 2 वर्षाचं आहे. हा ॲडेनियमचं हे झाड, आणि हे 3 वर्षाचं आहे. हे 3 वर्षाचं आहे. हे 3 वर्षाचं झालं. आणि हे याला झाले जवळपास 7 वर्ष. हे 7 वर्षाचं ॲडेनियम आहे माझं. सुरुवातीला मी हेच प्लॅन्ट लावलं होतं. ॲडेनियम हा फक्त हे एक रोप मी नर्सरीतून आणलं होतं. 1 वर्षाचं असेल ते आणलं तेव्हा. आता हे 7 वर्षाचं झालं. याला या प्रकारे बऱ्याच शेंगा लागतात. आणि एका शेंगेत जवळपास 40-45 बिया असतात. दरवर्षी याला असे सीड पॉड लागतात. आणि विशेष म्हणजे ॲडेनियमला आपण आपलं गांडूळ खत टाकायला पाहिजे. गांडूळ खत टाकल्यामुळे याला भरपूर शेंगा लागतात. दरवर्षी अगदी 5-6 शेंगा लागतात एका झाडाला. तर किचन वेस्ट कंपोस्ट तयार करते मी, तेही टाकते, किंवा गांडूळ खत आणते. गांडूळ खत टाकते या झाडांना. गांडूळ खतामुळे फुलं भरपूर येतात आणि शेंगाही लागतात. आणि झाडांची वाढ चांगली होते. याचं क्युडेक्स मोठं होण्यासाठी मदत होते. आणि छान झाड वाढते चांगल्या प्रकारे. त्यासाठी गांडूळ खत, मला वाटते गांडूळ खत चांगलं असते ॲडेनियमच्या झाडांसाठी. याशिवाय आपण किचन वेस्टपासून जे खत तयार करतो, किचन वेस्ट कंपोस्ट, शेणखत आणि गांडूळ खत, या तिन्हीपैकी कोणतंही एक खत एका महिन्यातून थोडं थोडं दिल्यास झाडांची वाढ चांगली होते. त्याशिवाय युरिया
युरिया किंवा पोटॅश किंवा असे बाकी असे दाणेदार खतं येतात, ते थोडेफार 4-5 दाणे टाकायचे या झाडांना. जास्त खत देऊ नये. रासायनिक खत थोड्या कमी प्रमाणात द्यायचं आणि गांडूळ खत थोडं शिल्लकही दिलं तर झाडांना त्यापासून काहीच नुकसान होत नाही. आणि हे रासायनिक खतं थोडं जास्त जरी दिले गेले तरी झाड खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी रासायनिक खतं अगदी कमी प्रमाणात दिल्या गेली पाहिजे. या प्रकारे याची आपले अडेनियमची रिपोर्टिंग केली तर झाड बरेच म्हणजे वर्षानुवर्ष चालते, हे खराब होत नाही. फक्त काळी माती किंवा आपल्या भागात जी माती असते ते मातीचं प्रमाण अगदीच कमी ठेवावं लागते. जवळजवळ 20% माती घेतली आपल्या भागातली गार्डन सॉईल आणि रेतीचं प्रमाण जास्त पाहिजे. रेतीचं प्रमाण अगदी 60% घेतलं तरी या झाडांची वाढ चांगली होते, झाड खराब होत नाही. 60% रेती, 20% माती आणि 10% कंपोस्ट, 10% थोडीशी याच्यात राख टाकायची किंवा आपलं फंगीसाईड पावडर टाकायचं थोडंसं. ते पावडर नसल्यास आपण नीम ऑइलचा स्प्रे करायचा 15 दिवसातून आणि थोडं फंगीसाईड पावडर टाकायचा अर्धा चमचा हे रिपोर्टिंग करताना. आणि राख टाकायची 1 चमचा. राखही टाकली तर झाड खराब होत नाही, माती खराब होत नाही आपली. यासाठी या प्रकारे याचं रिपोर्टिंग करणं आवश्यक आहे. या प्रकारे रिपोर्टिंग केली तर झाड बरंच वर्षानुवर्ष चालते, झाड खराब होत नाही आपलं. काल माकडांनी आल्यामुळे माकडांनी खूप झाडं खराब केली, फुलंही तोडून फेकले आणि गुलाबाचे कळ्या आणि फुलं तर अगदी पूर्ण खाऊन जातात माकडं. पण पाहू शकता माझ्या ह्या झाडाला खूप छान कळ्या आल्या होत्या, फुलं 4 कळ्या आल्या होत्या. फुलंही खाऊन टाकली, कळ्याही खाऊन टाकल्या, अशा फांद्याही तोडून फेकल्या. माकडं आले की खूप नुकसान करून जातात आपल्या गार्डनचं. अडेनियमची काळजी घेताना त्याच्यावर वाळलेली फुलं, अशी पिवळी झालेली पानं असं सगळं काढून टाकावं लागते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.